ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि त्यामध्ये आपण बघत आहोत कोटी रुद्र संहिता. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण घुश्मेश म्हणजेच घृणेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा बघणार आहोत. त्याचप्रमाणे शिवजींनी श्रीहरींना कशा प्रकारे सुदर्शन चक्र अर्पण केले हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लक्ष्मीला म्हणजेच आपल्या बहिणीला सुंदर पुत्र प्राप्त झाल्यामुळे ती खूप आनंदी होती. लोक तिची आणि तिच्या बाळाची प्रशंसाही करत होते. आता ती प्रशंसा सुदयाला मात्र सहन होत नव्हतं. हळूहळू ते बाळ हसत खेळत मोठे होत होते. त्याला उपवर मुलींची स्थळे देखील येत होती. सुधर्माने एका योग्य कन्येशी त्याचा विधिपूर्वक विवाह हा केला. सुधर्माला आणि घुष्मेला खूप आनंद झाला, परंतु सुदेहा ही मात्र खूप दुःखी होती. त्यावेळी तिने विचार केला की आता आपल्याला सतत दुःख होणार तर काय करावे. घुष्मेचा पुत्र सुहदेवाला आई मानत होता आणि सून सासू म्हणून तिचा मान सन्मान करत होती. तरी देखील तिचे दुःख मात्र हे संपत नव्हते आणि तिच्या मनामध्ये विचार हे चालूच होते की आपल्याला सतत दुःख होण्यापेक्षा या मुलाला आपण मारून टाकूया. त्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही, असा विचार सुदेहाच्या मनात वारंवार येत होता. एक दिवस सुदेहाचा क्रोध खूप अनावर झाला आणि तिने हातामध्ये अतिशय धारदार असा सुरा घेतला आणि चोर पावलांनी घुष्मेचा पुत्र आणि सून जेथे झोपले होते तेथे ती गेली. तिने घुष्मेच्या पुत्रावर सुराचा वार करून त्याला ठार केले आणि त्याचे सर्व तुकडे शेजारच्या सरोवरात तिने नेऊन टाकले. जेव्हा सकाळ होते त्यावेळी घुष्मेच्या सुनेला जाग येते आणि ती पाहते की शेजारी पती दिसत नाही. त्याची शय्या रक्ताने माखलेली दिसते. घरात सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण होते. परंतु घुष्मा ही थोडी देखील विचलित होत नाही. ती आक्रोश करणाऱ्या सुनेला धीर देते आणि भगवान शंकराचे सारख्या जगतपिता आपल्या पाठीशी आपल्याला घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. तिने नित्य नियमाने शिवांची पूजा अर्चा सुरू केली. घुष्मा स्वतःशी म्हणाली की हे शिवप्रभू, साऱ्या विश्वाचे चालक तुम्ही आहात. भक्तावर वर्षेचा कृपा करणारे तुम्ही आहात. वर्षाव करणारे तुम्ही आहात. जो पुत्र शिवांनी दिला आहे त्याची रक्षा तेच करतील. प्रकारे घुष्मेने स्वतःला अतिशय धैर्याने सावरले. एकदा ती पार्थिव लिंगाचे विसर्जन करण्यासाठी सरोवराजवळ जाते. त्या सरोवरावर पार्थिव लिंगाचे विसर्जन करते आणि परत येताच तो सरोवराच्या काठावर तिला शिव आराधनेमुळे मी जिवंत झालो आहे असे म्हणाला. शिवजींनी आपल्यावर कृपा केली आहे. लक्ष्मीचा शिवजींवर पूर्ण विश्वास होता आणि त्या विश्वास ठेवूनच ती जगत होती. सातत्याने तिची पूजा अर्चा ही चालू होती. तिची प्रगाढ भक्ती पाहून भगवान शिव प्रकट झाले आणि ते घुष्मेला म्हणाले की तुला हवा तो तू वर माग. त्यावेळी घुष्मा म्हणते की सुदया ह्या माझ्या बहिणीच्या हातून चूक झाली तरी तिला तुम्ही क्षमा करा आणि सर्वांच्या कल्याणासाठी तुमचे वास्तव येथे असावे ही अशी माझी तुम्हाला विनंती आहे. येथील सरोवर शिवलिंगाचे स्थान झाले म्हणून त्याला शिवालय म्हणतात. शिवजींनी तेथे वास्तव करून राहिले ते शिवलिंग घुष्मेश आणि घृणेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. ही घृणेश्वराची कथा जो कोणी श्रद्धेने श्रवण करतो त्याचे जीवन हे अतिशय आनंददायी होते. आता आपण बघणार आहोत हरीश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा. श्री विष्णूंनी शिवांची आराधना करून सुदर्शन चक्र कसे प्राप्त करून घेतले त्याची सुद्धा कथा आजच्या इथे आपण बघणार आहोत. पूर्वी पुरातन काळी दैत्यांचे प्राबल्य हे अतिशय वाढले होते. ते सज्जनांना खूप असे त्रास देत होते. त्यामुळे धर्माचा लोप होऊ लागला आणि त्यामुळे देवांची आणि श्री विष्णूंची भेट झाली. त्यांना मनोभावे नमस्कार करून म्हणाले की श्रीहरी दैत्य पराक्रमाने उन्मत्त झाले आहे आणि आम्हाला आणि सर्व प्राणीमात्रांना त्रास देत आहे. आम्ही काय करावे? दैत्यांच्या त्रासापासून कशी सुटका करून घ्यावी याचे मार्गदर्शन तुम्ही आता आम्हाला करा. त्यांनी त्यांना सर्वांना धीर दिला आणि ते म्हणाले की देवांनो, आपण कोणत्याही प्रकारची चिंता करू नका. मी शिवजीची आराधना करून तुमचे सर्व कार्य करतो. हे आश्वासन ऐकून
देव आपल्या स्वस्थानी निघून जातात आणि त्यांना खूप आनंद होतो. त्यानंतर श्रीहरी हे कैलास पर्वतावर जातात. तेथे एक कुंड सोडतात. त्यामध्ये अग्नी स्थापन करतात. शिवजींच्या पार्थिव लिंगाची देखील स्थापना करतात. शिवजींच्या अनुष्ठानाला ते प्रारंभ करतात आणि पार्थिव लिंगाची पूजा सरोवरातील कमळांनी भरतात. त्यांनी अत्यंत एकनिष्ठेने शिवजींची पूजा केली. विष्णू सहस्रनामाचा उच्चार करत प्रत्येक नावाबरोबर एक एक कमळ अर्पण करत होते. एके दिवशी श्रीहरीने आपले नेत्रकमळ शिवजींना अर्पण केले. हे बघितल्यानंतर भगवान शिव अतिशय संतुष्ट झाले आणि त्यांनी श्रीहरीला दर्शन दिले आणि ते श्रीहरींना म्हणाले की श्रीहरी, मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे, तरी तुम्हाला काय वर हवा आहे ते तुम्ही मला सांगा. त्यावेळी श्री हरी हे हात जोडतात आणि म्हणतात की देवा, तुम्ही तर सर्वत्र आहात. आजच्या परिस्थितीमध्ये दैत्यांनी जगाला अतिशय त्रास देण्यास सुरुवात केली आहे, तरी दैत्यांचा निष्पात करता येईल असे मला एक अलौकिक असे शस्त्र द्या, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. त्यावेळी भगवान शंकर श्रीहरांना अतिशय तेजोमय असे सुदर्शन चक्र देतात. ते प्राप्त झाल्यामुळे श्रीहरींना त्यांच्या सायाने सर्व शक्तिमान दैत्यांचा संहार केला. त्यामुळे सर्वत्र धर्माचे प्राबल्य वाढले. लोक अतिशय सदाचारी बनले. ते एकमेकांना लोक सहकार्य करू लागले. सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण झाले आणि अधर्माचा नाश होऊन धर्माचे उत्थान हे झाले. मित्रांनो, ज्याच्या आधारे प्रसन्न होऊन शिवजींना श्रीहरींचे सुदर्शन चक्र प्राप्त झाले, ते शिवजींचे सहस्रनाम आपण बघणार आहोत. श्रूयंता भो श्रेष्ठा येन तुष्टो महेश्वरः तदहं कथयाम्यहं शैवं नाम सहस्रमम्. अर्थ, हे ऋषी श्रेष्ठ हो, तुम्हा शिव सहस्रनाम स्तोत्र सांगत आहे. त्याने शिव संतुष्ट होता. तरी परम श्रद्धेने आणि एकाग्रतेने ते श्रवण करा. विष्णू उवाच, शिवो हरो मुंड रुद्रः पुष्कर पुष्पलोचनः अतिर्गम्य सदाचारः शर्वः शंभू महेश्वरः. विष्णू म्हणतात, शिव हे आकाश स्वरूप आहे. ते कल्याणकारिक आहेत. भक्तांचे पाप ताप नाहीसे करणारे सुखदाता आहेत. उमललेल्या फुलासारखे त्यांचे नयन आहेत. ते श्रेष्ठ आचरण करणारे, प्रार्थनेने प्रसन्न होणारे महान असे ईश्वर आहेत. चंद्रापिडा शचंद्रमौली विशंबन विश्वममेश्वरम वेदांत सारसंदहम कपाली नीललोहितम. मस्तकावर चंद्र धारण करणारे, विश्वाचे भरण पोषण करणारे श्री विष्णूंचे ईश्वर निळा व तांबडा वर्ण असणारे आहेत. ध्यानधारो परिच्छेद गौरी भरता गणेश्वरम अष्टमूर्ती विश्वमूर्ती श्रीवर्ग सर्वसाधनम. ध्यानाचा प्रमुख आधार देशकाल व वस्तूच्या सीमेने अविभाज्य पार्वतीचे पती, प्रथमादी गणांचे स्वामी, पंचमहाभूते आणि सूर्य चंद्र आणि यजमान या 8 रूपांमध्ये स्थित असलेले ब्रह्मांड रूप विराट पुरुष धर्म अर्थ व काम आणि स्वर्ग प्राप्त करून देणारे आहेत. गमयो दृढप्रज्ञ देवदेव श्रीलोचन वामदेव महादेवाः पटुः परिरूढः दृढः. ज्ञानाने अनुभवास येणारे देवांचेही आराध्य 3 नेत्र असलेले सर्व सामर्थ्यशाली विश्वाचे स्वामी, कधीही विचलित न होणारे विश्वरूप विरूपाक्ष वागीश शुचिसत्तम सर्व प्राणांसंवादी वृक्षांनो वृषवाहनम. जगत स्वरूप विकट नेत्र असलेले वाणीचे अधिपती, 3 गुणरहित असलेल्याने पवित्र पुरुषांमध्ये श्रेष्ठ असे असलेले, सर्व प्राणीमात्रांमध्ये समता स्थापित करणारे, आपल्या ध्वजावरती वृषभाचे चिन्ह धारण करणारे आणि वृषभाला वाहन करणारे. ईशः पिनाकी खड्गवाग्नी चित्रं वेश विश्वं चिरंतनं तमोहरो महायोगी गोप्ता ब्रह्माच दुर्जटीः. सर्वांचे स्वामी शासक पिनाक नावाचे धनुष्य धारण करणारे, वेगळा वेश धारण करणारे, अनादी पुरुषोत्तम, अज्ञाचा अंधकार दूर करणारे, योगी रक्षक आणि सृष्टीकर्ता ते आहे. कालकालाः कृत्तिवासाः सुभगाः प्रणवासत्मकः उनंध्र पुरुष जुष्यो दुर्वासाः पुरुषासनः. जेही काळ गजासुराचे चर्म वस्त्र म्हणून धारण करणारे, सर्व ऐश्वर्य युक्त असे
ओंकार स्वरूप अंतर्यामी आत्मरूपाने स्थित असणारे, त्रिपार तीन पुरांचा नाश करणारे, दिव्यायुधः कंद गुरुः श्रेष्ठी परमात्परः अनादि मध्य निधनो गिरीशो गिरिजा जाधव, पाशुपत आदी अस्त्र धारण करणारे, कार्तिकेयचे पिता, अव्यक्ताच्या पलीकडचे, सर्व कारणांचे आदी कारण आहे, आदी मध्य अंतररहित कैलास पर्वताचे अधिपती, पार्वतीचे ते पती आहेत. मित्रांनो, या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.